सर, सकाळी उठल्यावर पोट साफ का होत नाही? खरं तर आता जर ओपडी पाहिली ना 90% जनता आपल्याला पीडित आहे. 80 ते 90% लोक पोटच साफ होत नाही लोकांचं. त्याचं कारण म्हणजे स्पेसिफिक शहरात जे लोक राहतात त्यांच्या बाबतीत ते फार परमनंट प्रॉब्लेम आहे. प्रत्येक पेशंटला मला काही ना काही अनुलोमन द्रव्य म्हणजे पोट साफ होण्याचं औषध द्यावंच लागतं. 2 औषध आपल्याकडे सगळ्यात जास्त खपतात. एक आहे ज्याने पचत म्हणजे आपली जी दिप्यकोटी आहे ती, आणि दुसरी असते एरंड हरतकी. हरतकी ही नित्यसेवनी आलेली आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर. आणि त्यामुळे ती ऋतुहर्तकी कन्सेप्ट आपली आहेच. इथं आपल्याला पेशंटला ती आपण वापरतोच ऋतुहर्तकी पण स्पेसिफिक रेग्युलरली पेशंटमध्ये आपण एरंडाचा उपयोग करतो. म्हणजे गरजेनुसार मग बाकी आरोग्य कपिलावटी किंवा बाकी काही औषध असतील ते वापरतो, सुखसारक वगैरे. पण स्पेसिफिक अनुलोमन द्रव्य जर असेल, मृदू अनुलोमन, तिथं आपल्या एरंडाचा द्यायला लागतं. त्याचं कारण जेवढे काही पेशंट आता पाहतोय, हा प्रॉब्लेम घेऊन न येणारा एखादाच पेशंट असतो ज्याचं पोट साफ होतं. त्याचं कारण वाटेल तसा आहार घेणं, फायबर कमी घेणं. म्हणजे हल्लीची पोरं तर पालेभाज्या खाल्ल्याच नको म्हणतात. त्यांना पिझ्झा, बर्गर, सोया चॉप हे असलं काय काय खात असतात. आणि हे खाल्लं की आतड्यांचे जे काही सत्यानाश व्हायचा तो होऊन जातो. पचन क्षमता सगळी आतड्यांची कमी होते. अन्न पचण्यासाठी आपल्याला फायबरची फार गरज आहे. ते कुठून मिळतात? ते फळांमधून मिळतात. हल्लीचा प्रॉब्लेम काय आहे की लोक फळच खात नाही, ज्यूस प्यायला पाहतात. ज्यूस काढलं की फक्त तुमचं ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं. त्यातून जे काही फायबर आले पाहिजे, अन्न पचवायला गरजेचे आहे, ते येतच नाही. अख्खं फळ सध्या कोणी खात नाही. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा गोष्ट म्हणजे पालेभाज्या खाल्ल्या जात नाहीत, पालेभाज्या मिळतच नाहीत, हा दुसरा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं स्पेसिफिक निदान तुम्ही तुमच्या ज्यांच्याकडे गच्ची आहे थोडीफार, तो ते व्हर्टिकल फार्मिंगमध्ये आहे ना, पालेभाज्या पिकवायला सुरुवात करा. खरं सांगतो, म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम आहेत. आम्ही सांगतो पेशंटला की पालेभाज्या खा, पण पालेभाज्या मिळत नाहीत. तो व्हर्टिकल फार्मिंग चालू करा, त्यातून फायदा होईल. तर पालेभाज्या जेवणामध्ये गेल्या पाहिजेत, फळं सगळी गेली पाहिजेत, पण फळं ही चावून खायचीत. तर चौथा जो आहे ना, तो अन्न पचवायला उपयोग होतो. त्या गोष्टी फायद्याच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवलं की पोट साफ होत नाही. तुमचं जेवण हे अन्न ग्रहण करण्याचा संध्याकाळचा काळ किती? रात्री 8च्या आधी. रात्री 8 नंतर जेवलं तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार म्हणजे होणार. तिसरी गोष्ट आणखी काय येते? मैद्याचे पदार्थ. भरपूर मैद्याचे पदार्थ खाल्ले जातात आपल्याकडं. प्रत्येक गोष्टीत मैदा आहे सध्या. मैद्यामध्ये असतं काय, तर गव्हाची वरची सगळी भरड काढून आतला जो काही निसत्व जे काही येतं ते सगळं त्या मैद्यामध्ये, आणि ती चिकट आहे. त्यामुळे अन्न पचत नाही. त्यामुळे मैद्याचे पदार्थ सगळ्यात जास्त पचायला हानिकारक. दुसरी गोष्ट म्हणजे उपवास करतात लोक, साबुदाणा खातात. साबुदाणा अगेन स्टार्च अख्खा कोटिंग करतो, तो अन्न पचवून देत नाही. शेंगदाणे तसेच जड पडतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बिघडत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक हालचाली. शहरामध्ये मी सांगितलं, ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये मलास्तंभ किंवा कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणं ह्या गोष्टीचा त्रास सगळ्यात जास्त आहे. त्याचं कारण शहरी जीवनशैली ही बैठी आहे. खुर्चीत बसून असतात लोक, प्रवास करतात किंवा खुर्चीत बसतात, ह्या दोन गोष्टी जातात. व्यायाम कोणी करत नाही. गावाकडे कसं असतं, शेतीमध्ये जे काम करतो किंवा कुठलेही असेल त्याला चालावं लागतं. त्याला शेतीमध्ये कष्ट करावं लागतं. शरीराच्या हालचाली होतात, अन्न पचायला मदत होते. शरीराच्या हालचाली झाल्या नाही की अन्न पचत नाही. त्यामुळे शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट काय? मानसिक ताणतणाव. दुनियाभरचं टेन्शन द्यावं असतं. हे जे काही मोबाईल आहे ना, हे सगळ्यात बेकार. रील्स स्क्रॉल करायची. मोदीजींनी काय केले, ट्रम्पनी काय केले, इराणने केलं, तुझ्या बापाचं काय जाते बे तिकडं. तुझं पोट बिघडल्यामुळे तुला ग्रहणी बसतोय, ग्रहणीतून तुला डायबिटीस येतोय, तुझं बीपी वाढते, तुझं मानसिक स्थैर्य जाते. आमक्याने काय केलं, नमक्याने काय केलं, हे कतरेमेन ते कतरेमेन, हे करता करता तुला संडास होत नाही त्याचं वगैरे. त्याच्यामुळे बेसिक गोष्ट आहे, मानसिक ताणतणावापासून जर लांब राहायचं असं ते मोबाईलच्या डबडं बाजूला फेका. तुमचे निम्मे प्रॉब्लेम पोटाचे सॉल्व्ह होतील. ह्या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कामाच्या स्वरूपामध्ये ना लोक टॉयलेटला जात नाही. वेगांना धारत आपल्याकडे खाली लावतात. म्हणजे काही वेग जे आहे शरीराचे 13 वेग आलेत ना, आधारणीय वेग, ह्या 13 वेग ही मलवेग हा जो आहे हा लोक कामाच्या ह्याच्यामध्ये दाबून ठेवतात. स्त्रिया बऱ्याचदा घरात काम करत असताना तो प्रॉब्लेम असतो की माझ्या हातातलं काम संपत नाही तोपर्यंत मी टॉयलेटला जात नाही. मी लॅपटॉपवर बसलो, मी काहीतरी काम करतोय किंवा मी कुठं कंपनीत काम करतोय, अशा वेळेला टॉयलेटला आली पण जात नाही, प्रवासात टॉयलेटला जात नाही, मग टॉयलेटचा खडा व्हायला सुरुवात होते. कारण अपव्यंशाचं शोषण होतं. अशा वेळेला सुद्धा कॉन्स्टिपेशन फार मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त पाणी पिणं. सकाळी उठलं ना की गरम पाणी प्यायचं. माझा थिसिस होता कोष्णजल आणि एरंड तेल, एरंड स्नेहा. सकाळी रिकामपोटी जर गरम पाणी पिलं आणि 1-2 चमचे एरंड तेल घेतलं तर पोट तुमचं साफ होतं. निदान आठवड्यातून 1 दिवस तरी ही गोष्ट केली पाहिजे. दुधामध्ये पण घेता येतं किंवा गरम पाण्यामध्ये तुम्ही एरंड तेल टाकून जर घेतलं सकाळचं, रविवारच्या सकाळी घेतलं, पोट मोकळून जातं. कॉन्स्टिपेशनचा त्रासातून बऱ्यापैकी पेशंट क्लिअर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा नियमित पाहिजे. सकाळचं जेवण पित्ताच्या काळामध्ये सकाळी 10 ते 10 वाजता झालं पाहिजे. संध्याकाळी जेवण रात्री 8च्या आत झालं पाहिजे. ही 2 गोष्टी पाळल्या
तर निम्मा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तिसरी गोष्ट, रात्री 10, 10:30, 11पर्यंत घेऊन तुम्ही झोपले पाहिजेत. 8 तासांची तुमची साऊंड स्लीप झाली पाहिजे. रात्री 11ला झोपा, सकाळी 6ला उठा. हा तुमच्यासाठी सगळ्यात आयडियल टायमिंग. ही जर गोष्ट पाळली तर हा आजार आणि ह्या आजारामुळं होणारे भविष्यातलं सगळं जे नुकसान आहे, म्हणजे रोगासर्वे बंद होणं. मला स्टंब झाला की पोट बिघडलं, पचन बिघडलं, पचन एकदा बिघडलं की पुढचे सगळे आजार चालू होतात, मधुमेहापासून अगदी कॅन्सरपर्यंत. तर हे जर टाळायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पचन झालं पाहिजे. पचन होऊन तुमचं पोट साफ झालं पाहिजे. धन्यवाद.